बाकीच्याही रकमा ह्या वेळच्या वेळेला देण्याच्या बद्दलची जबाबदारी सुदैवाने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि या एकनाथ वर्षींचे सगळ्यांनी माझ्यावर टाकलेली. कारण अर्थ विभाग महिला बाल विकासचा निधी देतो, मग महिला बाल विकास आमच्या महिलांच्या पर्यंत त्या रकमा पोहोचवतो. समाजात सध्या एक वेगळ्या प्रकारची चर्चा चालू आहे. काही जर या योजना बंदच करणार, त्याच्यात काहीतरी आता वेगळंच करणार. मी माझ्या मायबाबूंना सांगतो ही योजना गरिबांच्या करता, ज्यांचं उत्पन्न महिन्याचं 20,000 रुपयाच्या आत आहे, साधारण 2.5 लाख रुपये वर्षाला उत्पन्न 2.5 लाखाच्या आत आहे, त्यांच्या महिलांच्या करता. आता ज्या महिलांच्या घरी गाड्या घोड्या असतील, म्हणजे 4 चाकी वाहन, त्यांना तसं 1,500 रुपये ही गरिबांच्या करता, गरजू महिलांच्या करता. माझ्या भाषेत सांगायचं झालं तर जी आमची खुरपणी जाती, जी मोलमजुरी करते, जी दिवसभर कुठेतरी भाजी पाठीमध्ये घेऊन विकते आणि संध्याकाळी तिची चूल पेटते, किंवा फळं घेते विकते, केळी घेते विकते, किंवा काही जण आमचे झाड पोचना करतात, फुलं मांडणी करतात. काही जण माझ्या महिला एका दिवशी 4-4 घराचा स्वयंपाक तिथं पोळ्या वाटणं, भाजी 2 करणं, डाळ भात करणं, असं करून त्या पुढे जात असतात. अशा ज्या गरजू महिला आहेत की ज्यांना कुठलाच आधार नाही, अशांच्या करता ही योजना आणली. मधल्या काळामध्ये आमच्याकडे वेळ मर्यादित होता आणि त्याच्यामुळं काही विरोधक याचा बंद करणारे, ह्याचा असं काहीतरी करणारे काही करणार नाही. मी स्वतः अर्थमंत्री म्हणून तुम्हाला सांगतो ही योजना तुमची चालू राहणार. तशा प्रकारचा शब्द महायुतीच्या सरकारने निवडणुकीमध्ये दिलेला आहे. त्याच्यामुळे तुम्ही अजिबात काळजी करू नका. त्याबद्दलची विनंती मी माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींना आणि माझ्या मायबाबूंना देखील करतो. तर मित्रांनो, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आपण पाहिलंच की काय सांगितलं आहे की लाडकी बहीण योजनेअंतर्गत डिसेंबर महिन्याच्या हप्त्यासाठी काही कारणामुळे किंवा आचारसंहिता असल्यामुळे आम्हाला पैसे देण्यास उशीर झाला आणि यामुळे अगदी शेवटच्या टप्प्यात म्हणजेच की शेवटच्या आठवड्यामध्ये 24 तारखेपासून 31 तारखेपर्यंत बहिणींच्या बँक खात्यावर डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा झाला. परंतु जानेवारीपासून हे सर्व पैसे टायमिंगवर महिलांच्या बँक खात्यावर पडतील. याचा अर्थ असा होतो की हे पैसे हे डिसेंबरच्या आधीच महिलांच्या बँक खात्यावर जमा होणार आहेत. म्हणजेच की डिसेंबरमध्ये जी 24 तारीख होती तेवढा उशीर आता जानेवारीच्या हप्त्याला पडणार नाही. म्हणजेच की साधारणपणे आपण जर पाहिलं असेल लाडकी बहीण योजनेअंतर्गत आजवर मिळालेले सर्व हप्ते जे असतील ते मध्यामध्ये म्हणजेच की 15 ते 20 तारखेच्या आसपास महिलांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आलेत. आता यामध्ये असेही बोलले जात आहे की मार्च महिन्यापासून ज्यावेळी लाडकी बहीण योजनेसाठी 2100 रुपयाचा निर्णय होणार आहे त्यावेळी या योजनेच्या हप्त्याच्या वितरणासाठी एक फिक्स तारीख करण्यात येणार आहे आणि जी 15 ते 20च्या दरम्यान असणार आहे. याचाच अर्थ जानेवारी महिन्यामध्ये देखील महिलांच्या बँक खात्यावर 20 तारखेच्या आसपास किंवा 15 तारखेच्या नंतर पैसे जमा होण्यास सुरुवात होईल. कारण यामध्ये अगदी शेवटच्या आठवड्यापर्यंत आम्ही जाऊ देणार नाही असे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी बोलताना सांगितलं आहे. आणि यावरूनच असा अंदाज बांधता येत आहे की 20 तारखेच्या आसपास सर्व महिलांच्या बँक खात्यावर जानेवारी महिन्याचा हप्ता जमा होणार आहे आणि हा हप्ता 1500 रुपयाप्रमाणे असणार आहे. कारण 2100 रुपयांचा निर्णय हा मार्च महिन्यामध्ये ज्यावेळी बजेट मांडलं जाईल त्यावेळी घेतला जाऊ शकतो. आणि आता सर्वच महिलांना म्हणजेच की यामधून अनेक महिलांना बाद केलं जाणार आहे. ही बातमी 100% खोटी आहे. ज्या महिलांना डिसेंबरचा हप्ता मिळाला त्या सर्व महिलांना जानेवारी महिन्याचा हप्ता आता लवकरच जमा होणार आहे. त्यामुळेच ही अत्यंत महत्त्वाची व्हिडिओ शेअर करायला आणि अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या माहिती अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.